आता तुम्ही कुंडलीतल्या 12 स्थानं सांगितलेत आणि त्याचे वैशिष्ट्य सांगितले, सो थोडं आम्हाला त्यावर अजून सांगू शकाल की 1 to 12 कुठलं? ओके. जे पहिलं घर असतं कुंडलीतलं ते आपण स्वतः असतो. तुम्ही कसे आहात, तुम्ही कसे दिसत आहात, तुमचं प्रभाव कसा आहे. ओके. तुमच्या आतमध्ये तुमचं बॉडी बिहेवियर, तुमचे ॲक्शन्स, स्वभाव साधारणतः हे तुमचं फर्स्ट हाऊस आहे. तुमचं जे सेकंड हाऊस असतं कुंडलीतलं दुसरं घर ते आपलं फॅमिली आणि धनस्थान आहे. आपलं सेविंग ज्याला म्हणतो ते आहे. तिसरं घर आहे ते आपले लहान मोठे प्रवास किंवा आपले डॉक्युमेंटेशन, आपली भावंडे हे आहे, लहान भावंडे. फोर्थ हाऊस आपली माता आहे, आपली वास्तू आहे. तुम्ही किती मोठ्या वास्तूमध्ये राहाल आणि तुम्ही किती लहान वास्तूमध्ये राहाल हे सुद्धा तुमचं फोर्थ हाऊस सांगतं. वास्तू तुमच्याच नावावर झाली पाहिजे की नाही हे सुद्धा फोर्थ हाऊस. तुमच्या वास्तूमध्ये आज स्पिरिट एनर्जी आहे की नाही, अदृश्य शक्ती वावरते की नाही हे तुमच्या कुंडलीवरून कळतं. असं असतं. त्यानंतर तुमचं फिफ्थ हाऊस तुमची संतती आहे, मुलांचं एज्युकेशन, आपल्या मुलांचं एज्युकेशन आहे. सिक्स्थ हाऊस तुमची सेवा आहे, तुमचं कर्ज आहे, तुमचे आजार आहेत. आणि सेवन्थ हाऊस तुमचं लाईफ पार्टनर आहे, तुमचा बिझनेस आहे. एट्थ हाऊस तुमचे कष्ट आणि पीडा आहे, तसंच तुमचं ट्रान्सफॉर्मेशन आहे. नाईन्थ हाऊस तुमचं भाग्यस्थान, तुमचे वडील, तुमचे गुरु आहेत. 10th हाऊस तुमचं करिअर आहे, तुमचं प्रोफेशन आहे. 11th हाऊस तुमचा लाभ आहे, तुमची मोठी भावंडे आहेत. 12th हाऊस तुमचे इन्व्हेस्टमेंट आहेत, लॉसेस आहेत, सर्जरी आहेत. असे हे 12 भाव. तुमच्या जेल यात्रा आहेत, हे सगळं आहे. पण इथे विशेष म्हणजे प्रत्येक घराला एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह साईड आहे. जर तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला आता 8वं घर तुमचं ऍक्टिव्हेट होणार आहे कुठल्या दशेमध्ये, तर आपण हे सुद्धा म्हणू शकतो की ते न होता या दशेमध्ये तुमचं ट्रान्सफॉर्मेशन कसं होईल. तुम्ही काय केलं पाहिजे जेणे तुम्हाला कष्टपीडा न होता तुमचं ट्रान्सफॉर्मेशन होईल. हे खूप, कारण मी स्वतः बघितलंय की 8वं भाव ऍक्टिव्ह झाल्यामुळे अनेक लोक घाबरतात. साधारणतः पत्रिका दाखवताना हेच सांगण्यात येतं, तुम्हाला या ड्युरेशन मध्ये तुम्हाला कष्टपीडा होणार आहे, त्यामुळे तुम्ही ही पूजा करा, ही विधी करा. पण मग जेव्हा डाऊट आणि शंका असलेली लोक जेव्हा येतात आणि विचारतात, सायकिक मेसेजद्वारे हे समजतं. मी कुंडली ही माझी सेकंड प्रायोरिटी आहे, कारण सायकिक मेसेजद्वारे हे कळतं की आता व्यक्तीचा कुठला पिरियड चालू आहे, त्याला काय करणं गरजेचं आहे. तर त्याचं ट्रान्सफॉर्मेशन कसं होईल हे सांगितलं जातं. आणि ॲस्ट्रोलॉजी किंवा ऑकल्ट हा सुद्धा त्याच्यावरचा उत्तम पर्याय आहे. कारण तुम्ही ऑकल्ट मध्ये येता, कारण 8वं घर हे तुमचं गुप्त रहस्यांचं घर आहे. आणि ऑकल्ट म्हणजे गुप्त रहस्य. जेव्हा तुम्ही अशा प्रकारचे ट्रेनिंग घेता, तुम्ही हे शिकता, तेव्हा सुद्धा तुमच्या लाईफ मध्ये ट्रान्सफॉर्मेशन होतात. आय एम शुअर आता जे आपले पॉडकास्ट बघणारे असेल त्यांना एक बेसिक आयडिया तरी आली असेल त्यांच्या कुंडलीच्या बाबतीत. त्यामुळे मी तुम्हाला रेकमेंड करेन की नोट्स घेऊन बसा, म्हणजे मॅम जे सांगतात ते नोट डाऊन करा, तुम्हाला जास्ती अजून हेल्प होईल या गोष्टींची.